नमस्कार श्रोते हो. आज आपल्या नमस्ते पंडितजीच्या या नूतन पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण काही विषयावर चर्चा केली आणि ते विषय तुम्हाला खूप आवडले. त्यानुसारच आज असा एक नवीन विषय आपण घेऊन आलेलो आहोत की जो आपल्याला आपल्या ऋषी परंपरेशी जोडेल. तो ऋषी परंपरेशी जोडणारच नाही तर त्याचे महत्त्व आपल्याला समजून देईल. आणि तो असा विषय आहे की रामायणातील ऋषींचे महत्त्व, म्हणजे प्रभू रामांना ऋषींनी कशी शिकवण दिली आणि त्यापासून रामांनी मर्यादा पुरुषोत्तम रामापर्यंतचा प्रवास कसा केला, तर हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. तर त्याबद्दल सांगण्यासाठी एक अशी व्यक्ती आज आपल्यासोबत आहे की ती अधिकृत व्यक्ती आहे की त्या व्यक्तीने जर सांगितलं तर ते सर्व समाजाला ते मान्य करावं लागेल. आणि असेच आपले वेदशास्त्र संपन्न, ज्यांनी शास्त्रांचं पुराणांचं सखोल अध्ययन केलेलं आहे आणि अध्यापनसुद्धा केलेलं आहे. आणि ते स्वतः मागील भरपूर वर्षापासनं वेदपाठशाळा, शास्त्र पाठशाळा सर्वांना ते ज्ञानाचा प्रसाद ते वाटत आहेत. तर असेच आपले श्री विश्वासशास्त्री गोडस्कर गुरुजी नांदेडचे ते असतात आणि ते स्वतः त्यांच्या इथे वेदपाठशाळा चालवतात. तर त्यांच्याकडून हे आपण जाणून घेणार आहोत. गुरुजी, आपल्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आणि आम्हाला तुम्ही आपल्या ह्या म्हणजे धावत्या ह्याच्यातनं वेळ दिलात गुरुजी, त्याच्याबद्दल सर्वतः प्रथम मी आपले आभार मानतो की आपण या पॉडकास्टमध्ये यायला तयार झालात आणि आमच्या श्रोत्यांना हा महत्त्वाचा विषय तुम्ही सांगण्यासाठी तयार झालात. तर सर्वप्रथम मला हा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो गुरुजी की रामायण फक्त ही एक रामकथा होती की गुरु आणि ऋषींनी प्रभू रामचंद्राला केलेलं हे मार्गदर्शन जे होतं त्याची सुद्धा एक कथा आहे? श्री रामकथा करत असताना पहिल्यांदा मी रामायणाबद्दल काही नेहमी सांगत असतो की रामकथा, रामायण, रामचरित्र असा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळी रामायणासंबंधी काही थोडे विषय आपल्याला जर आपण जर लक्षात जर ठेवले तर ते जास्त चांगले राहतील. म्हणजे पुढचं रामायण कसं ऐकावं आणि काय सांगितलेलं आहे, आपल्याला काय त्याच्यामधून घेता येईल हे आपल्या लक्षात येईल. सर्वात प्रथम रामायणाची महती सांगत असताना त्यांनी एक फार सुंदर श्लोक टाकलेला आहे. वेदवेद्ये परे पुंसी जाते दशरथात्मजे वेद प्राचे दसादासीत साक्षात रामायणात्मना. त्याचा अर्थ असा आहे की वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलं असं ते परब्रह्म तत्व जेव्हा मानवी रूप घेऊन श्रीराम प्रभूंच्या रूपाने प्रगट झालं त्यावेळी वेदसुद्धा रामायण रूपाने त्याचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त झाले. म्हणजे रामायणाला एक प्रकारचा वेदांचे महत्त्व जे आहे हे या श्लोकातून दिलेलं आपल्याला दिसतं. वेदांच्या समान ठेवलेले, वेदांच्या समान ठेवलेलं इतकं त्याच्यामध्ये रामायणाचं महत्त्व आपल्याला या श्लोकातून बघायला मिळतं. तर हा रामायण एकाच वेळी इतिहास पण आहे, त्याच वेळी ते काव्य पण आहे, दोन्ही आहे. आणि केवळ काव्य अशातला भाग नाही तर ते आदिकाव्य पण आहे. म्हणजे काय, प्रसिद्ध कथा आपल्याला सर्वांना माहीत आहे. वाल्मिकी ऋषी आपल्या भरद्वाज आदी शिष्यांच्या सहित तमसा नावाच्या नदीच्या तीरावर गेलेले असताना क्रौंच पक्षाचं जोडपं, त्यातल्या एकाला तो बाण लागतो, ते पडतं. पडल्यानंतर विव्हळणाऱ्या आणि
आपल्या जोडीदाराला अशा अवस्थेत बघून शोक करणाऱ्या त्या क्रौंच जोडप्याला बघून त्याच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडतो. हं. मा निषाद प्रतिष्ठात्वम अगम शाश्वती समाहा यत क्रौंच मिथुनात एकम अवधी काममोहितम. हा श्लोक आहे. याचा अर्थ ते थोडक्यात शापवाणी उच्चारल्यासारखी आहे की तुला प्रतिष्ठा लाभणार नाही, कारण तू याच्यातल्या एकाला मारलेलं आहे. ते सगळं झाल्यानंतर वाल्मिकी ऋषींच्या मनात आलं, हे आपण काय बोलून बसलो. याचं कारण असं की तोपर्यंत वेदांव्यतिरिक्त छंदोबद्ध अशा प्रकारचं रचना ही झालेली नव्हती. छंदोबद्ध याचा अर्थ आपल्या सर्वांना माहितीचे छंद असतात. जसं आता अनुष्टुप छंद आहे, मालिनी वृत्ता अमुक आहे तमुक असं सगळं आहे. म्हणजे प्रत्येक श्लोक, त्या श्लोकातील 2 भाग, त्या 2 भागातले परत अजून 2 भाग ज्याला आपण चरण म्हणतो, मग त्यांची सगळ्यांची समान संख्या, तिचे गुरु लघु शब्द, त्यानंतर ते यगण तगण भगण वगैरे जे सगळे जे आहेत ते सगळं. तर अशा प्रकारची ती रचना वेदांव्यतिरिक्त नव्हती. ह्यांना आश्चर्य वाटलं, आपल्यातून चूक झाली की काय. मग ते विचार करत असताना त्यांच्या आश्रमामध्ये साक्षात ब्रह्मदेव प्रकट झाले आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं की हा जो घटनाक्रम घडला तो घडणं आवश्यक होतं, तो घडायचाच होता आणि ते तुमच्याच हातून घडायचं होतं. ते तुम्ही अशा पद्धतीचं एक छंदोबद्ध काव्याची रचना करा की ज्याच्यामध्ये प्रभूंचं चरित्र त्या ठिकाणी येईल. म्हणून पहिला जो श्लोक जो सांगितला की वेदांनी ज्याचं वर्णन केलं असं परब्रह्मतत्व जेव्हा श्रीराम प्रभूंच्या रूपाने मानवी रूपात अवतीर्ण झालं, त्यावेळी त्यांचं वर्णन करण्याकरता वेदांना सुद्धा रामायणाचा अवतार घ्यावा लागला. त्या दृष्टीने ते आदिकाव्य पण ठरतं, कारण त्याच्या अगोदर वेदांव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं म्हणजे मानवकृत अशा प्रकारचं पुरुषकृत काव्य जे आहे ते नव्हतं. कारण वेदांना आपण अपौरुष हे मानतो, ते कोणी केलेलं नाही, ते झालेलं आहेच आहे ते असं मानतो आपण. तर रामायणाची महती अशा प्रकारची आहे. आणि म्हणून आपल्याला आश्चर्य वाटेल की पुढे जेव्हा व्यास महर्षींनी 18 पुराणं लिहिली, त्या 18 पुराणातील किमान 15 पुराणामध्ये एखाद्या अध्यायात असेल, 2 अध्यायात असेल, विस्तृत असेल, काही असेल, पण प्रत्येक ह्याच्यामध्ये रामचरित्र येतं, रामायण येतं, प्रत्येक पुराणामध्ये येतं. बरोबर. इतके रामायणाची महती जी आहे ही त्या ठिकाणी आहे. पण एवढी महती प्राप्त होण्याचं कारण काय? ठीक आहे, त्याच्या पाठीमागचा आध्यात्मिक भाग हा महत्त्वाचा आहे, याच्याबद्दल काही वादच नाही काही. आणि त्याचे अनेकांना अनेक अनुभव पण त्या ठिकाणी येतात. प्रत्येक कांडाचा विनियोग पण सांगितलेला आपल्या श्रोत्यांच्यापैकी अनेक जणांना माहिती पण असेल. जसं आता साधं उदाहरण घ्यायचं जर झालं तर युद्धात विजय मिळवायचा असेल तर युद्धकांडाचं पारायण करावं. विद्या प्राप्ती करून घ्यायची असेल तर एक सुंदर अशा प्रकारचं अनुष्ठान आहे सुंदरकांडाचं. अप्रतिम अशा आमच्या गुरुजींनी स्वतः केलेलं आहे ते अनुष्ठान. खूप प्रचलित आहे सध्या सुंदरकांडाचं, खूप लोक करतात. म्हणजे यूपीकडे वगैरे तर ते सुंदरकांडाचं पारायणच करतात ते दिवसभरात वगैरे. वाल्मिकी रामायणांतर्गत जे सुंदरकांड जे आहे त्या सुंदरकांडाचे सुद्धा अनेक म्हणजे अनुष्ठानांचे अनेक प्रकार त्या ठिकाणी दिलेत, वेगवेगळ्या कामना पूर्तीसाठी म्हणून. म्हणजे एक प्रकारचं आध्यात्मिक आधिदैविक महत्त्व तर त्यांना त्या रामायणाला आहेच आहे, नाही असं नाही. पण त्याचबरोबर एक इतिहास म्हणून सुद्धा त्याचं एक फार मोठं महात्म्य अशा प्रकारचं आहे. म्हणून रामायणाकडे आपण इतिहास या दृष्टिकोनातून सुद्धा बघितलं पाहिजे. याचं कारण असं की आज सुद्धा आपल्याला रामायणात वर्णन केलेली जी ठिकाणं आहेत, भूगोल खगोल इत्यादी वर्णनं जी असतील ती आज आपल्याला त्या ठिकाणी सापडतात. आज सुद्धा प्रसिद्ध उदाहरण म्हणजे रामसेतूचं आहे, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर तो जो रामसेतू जो आहे तो ॲडम्स ब्रिज या नावाने प्रसिद्ध अशा प्रकारचा आहे. ते त्यांनी ते शोध वगैरे लावलेला आहे. पुण्यातील भावे नावाचे एक गृहस्थ डॉक्टर होऊन गेले, त्यांनी
रामाच्या पदचिन्हावर पंख पसरले पुष्पक विमानाने या अशा मोठ्या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्यात त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेपासून अयोध्येपर्यंत जो प्रवास केलेला होता, त्या प्रवासाचं वर्णन कालिदासांनी रघुवंशाच्या 13व्या सर्गात त्या ठिकाणी केलेलं होतं. त्याप्रमाणे त्या दिवसात स्वतः त्यांनी तशा पद्धतीचं प्रवास वर्णन केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वाल्मिकी रामायण असेल किंवा कालिदास यांचं हे असेल महाकाव्य असेल, त्यात जे जे वर्णन केलेलं होतं ते सगळं त्यांना आज सुद्धा पाहायला मिळालं. आता कालिदासांना होऊन किमान 2500 वर्ष झालेली आहेत, 2500-3000 जे काय असतील ते असतील. म्हणजे असं जेव्हा आपण बघतो त्यावेळी तो इतिहास म्हणून सुद्धा बघावा लागतो. तर इतिहास म्हणून बघत असताना जेव्हा आपण हे करतो, तर मी माझ्या रामकथेत नेहमी सांगत असतो की रामायण ही संगमभूमी आहे, पवित्र अशा प्रकारचा संगम आहे तो. जसा प्रयागमध्ये त्रिवेणी संगम आहे, त्याप्रमाणे या रामायणामध्ये सुद्धा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा संगम आहे. नर, वानर, वृक्ष, राक्षस आणि ऋषी अशा 5 संस्कृतींचा संगमाचं स्थान म्हणजे श्री रामायण. मग आता त्या संस्कृतीची काही वैशिष्ट्ये आहेत. अगदी साधं वरवर आपण बघू, फारसं त्याच्यामध्ये खोलात शिरण्याची गरज नाही, आपल्याला माहिती सुद्धा आहेत ती. उदाहरणार्थ एक नर संस्कृती आपण धरून चालू, म्हणजे मानव संस्कृती असेल. मानव संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे ग्राम, नगर इत्यादी जे आहे. श्रीमद भागवतामध्ये त्यांनी वर्णन अशा प्रकारचं केलं की पृथू नावाचा राजा जो होऊन गेला तो आद्य राजा आहे, आपल्याला माहिती आहे. आणि त्यांनी ही सगळी रचना ती जी आहे ती बनवलेली होती. त्याच्या आधी खेट, खरवट म्हणजे खेडेगाव किंवा तालुका किंवा जिल्हा अशा प्रकारची व्यवस्था नव्हती, ती पहिल्यांदा यांनी निर्माण केली. तर या व्यवस्थेमध्ये राहणारे मानव असं धरून चालूत आपण. वानरांची संस्कृती म्हणजे आपण किष्किंधा नगरीमध्ये जे वर्णन वगैरे जे ऐकतो, आणि मानवांची संस्कृती म्हणजे अयोध्येची जी आहे आपण ऐकतो. अयोध्येच्या वर्णनाचा वाल्मिकी रामायणामध्ये एक सुंदर अशा प्रकारचा एक अध्याय दिलेला आहे त्यांनी याच्यामध्ये बालकांडामध्ये. आणि त्याच्यावरूनच हे अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी हे जे गीत रामायणातलं काव्य जे रचलेलं आहे गदिमांनी, ते फार सुंदर, तो सगळा पूर्ण जसाच्या तसा भाग त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणून ती नगरी हे मानवी संस्कृतीचं आपण प्रतीक वानर संस्कृती तर किष्किंधा नगरी आहे, नाही असं नाही, पण तो भाग असा कसा की पूर्ण असा ज्याला म्हणता येईल कसा पूर्ण वनातला असा भाग. आणि मग त्यांचं वर्णन करत असताना त्यांना शेपट्या होत्या वगैरे अशा प्रकारची वर्णनं आपल्याला बघायला मिळतात. आता मग ती एक स्वतंत्र एक प्रजाती होती का मानवातलीच ती होती, हा संशोधकांचा आणि त्याच्यातल्या लोकांचा विषय, तो विषय नाही आहे. आपण ते वानर आहेत अशाच पद्धतीचं मानतो. आणि त्याचे पुरावे रामायणात दिलेले त्यांनी, जसं उदाहरणार्थ की मारुतराय जे आहेत हे वायूचा त्या ठिकाणी अवतार आहेत, नल, नील, अंगद इत्यादी त्या देवतेंचे अवतार आहेत, ते वानर रूपात जन्माला आले, अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी हे करतो. त्यानंतर वृक्ष संस्कृती म्हणजे जांबवान जो आहे तर हा ब्रह्मदेवाचा अवतार आहे. तर ती वेगळी संस्कृती असं म्हणता न येता आपण वानर संस्कृतीमध्येच त्यांना समाविष्ट करतो. पण त्यांचं एक स्वतंत्र सैन्य होतं असा पण उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. सैन्याची गणना जेव्हा त्या ठिकाणी होत होती तर त्यावेळी जांबवंतांचं म्हणजे वृक्षांचं एक स्वतंत्र सैन्य होतं असा पण त्या ठिकाणी उल्लेख आढळतो. जेव्हा एखादं सैन्य एखाद्या ह्याचा आपण आढळतं आपल्याला, याचा अर्थ त्यांची काही ना काहीतरी संस्कृती असली पाहिजे. त्यानंतर चौथी म्हणजे राक्षस संस्कृती. लंकेचं वर्णन आपल्याला माहिती आहे कसं काय होतं ते, आणि ते स्वतः वाल्मिकींनीच केलेलं आहे ते, त्याच्यामुळे तोही काही विषय नाही. वस्तुतः पाहायला गेलं तर ती सुद्धा प्रगत अशा प्रकारची संस्कृती होती. वेदांताचं अध्ययन त्या ठिकाणी चालत होतं असं पण वर्णन त्या ठिकाणी आपल्याला आढळतं. पण मानवी मांस खाणे, दुसऱ्यांच्या बायका पळवणे, दुसऱ्यांच्या ह्याच्यावर हल्ला करणे, अशा प्रकारचं आपल्या म्हणजे नरसंस्कृतीला जे आपण वर्ज मानतो ते त्याच्यामध्ये घडत असल्या कारणाने ती राक्षसी संस्कृती अशा प्रकारचं आपण म्हणून समजायला हरकत नाही. आणि पाचवी आणि सर्वात महत्त्वाची जी परंपरा जी ती म्हणजे ऋषी संस्कृती, ऋषी परंपरा आपण ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची आहे. याचं कारण असं की ऋषी हे एकाच वेळी
मानवांशी पण जोडलेले आहेत, वानरांशी पण जोडलेले आहेत, वृक्षांशी पण जोडलेले आहेत आणि राक्षसांशी पण जोडलेले आहेत एकाच वेळी. म्हणजे रावणाचा जन्मच मुळात ऋषींच्या पासून आहे. रावणाचा जन्म म्हणजे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं तर आपल्याला माहिती आहे, त्यांच्या पार अगदी जन्माच्या आधीपासून ते मी सांगणारच आहे पुढे ते अशा पद्धतीचं त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आपण असा त्याच्यामध्ये विषय घेऊ की रामायण हा सर्व संस्कृतीचा संगमस्थान असा जर विषय जर घेतला तर त्यातील तीर्थक्षेत्र जर कोणतं जर असेल तर ते म्हणजे ऋषी. कारण त्या ऋषी परंपरेमध्ये या सगळ्या संस्कृतींची मुलं पण आपल्याला म्हणजे मुळं पण बघायला मिळतात आणि त्यांचा विस्तार पण बघायला मिळतो. म्हणून ऋषी परंपरा जी आहे, रामायणाचा विचार करत असताना ऋषींचा विचार करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. तुम्ही छान प्रकारे सांगितलं गुरुजी की ऋषी परंपरेचं आणि ऋषी ह्या बाकीच्या सगळ्या संस्कृतींना कसं समृद्ध करतायत त्याच्याबद्दल सांगितलं. तर अजून त्याच्यापुढे असा प्रश्न आहे की गुरुजी, प्रभू रामांच्या आयुष्यात ऋषींची भूमिका नेमकी किती महत्त्वाची होती आणि त्याला संलग्न असा एक प्रश्न निघतो की त्या काळातील ऋषींची आश्रम व्यवस्था कशी होती? हां, खूप चांगला प्रश्न आहे हा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊ. दुसरा प्रश्न जर विसरला माझ्याकडून तर तुम्ही मला परत हे करा. हो हो. त्यात प्रभूंच्या जीवनातलं ऋषी असा एक प्रकरण करायचं जर ठरवलं तर आपल्याला असं बघता येईल की प्रभूंच्या जन्माच्या आधीपासून ते प्रभूंच्या वैकुंठ गमनापर्यंत जीवनाचे प्रभूंचे जेवढे जेवढे म्हणून टप्पे आहेत त्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला ऋषी भेटतात. बघा तुम्ही, प्रभूंचा जन्म आपल्याला माहिती आहे, दशरथ राजा होता, त्याला 3 राण्या होत्या. शांता नावाची मुलगी होती, पण त्यांना मुलगा नव्हता. त्यांनी खूप प्रयत्न केले, वय जसं वाढत चाललं तसे ते चिंतित झाले. वसिष्ठांच्याकडे गेल्यानंतर म्हणजे इथं परत ऋषी आले बरं. म्हणजे वसिष्ठ ऋषी हे पात्र आपल्याला रामायणातून बाजूला करता येत नाही. म्हणजे प्रभूंच्या जन्माच्या आधीपासून ते प्रभूंच्या वैकुंठ गमनापर्यंत वसिष्ठ ऋषी आपल्याला भेटत राहतात. त्या कुळाचा वशिष्ठांचा काय संबंध आहे? तो संबंध एका ठिकाणी एक अशी कथा आहे, फार गोड कथा आहे. वस्तुतः पाहायला जर गेलं तर पौरोहित्य हे फारसं चांगलं मानल्या जात नाही. भागवतातलं एक वचन आहे, तपस तेजो यशोनुदम. पौरोहित्य हे काय करतं? ब्राह्मणांचं तप, त्यांचं यश आणि त्यांचं तेज याचा नाश करतं. म्हणून पौरोहित्य हा फारसा असा हे गणल्या गेलेला नाही आहे. पण कसं आहे, ते षटकर्म जी ब्राह्मणांना सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये याजन आहे, प्रतिग्रह आहे, त्याच्यामुळे ते करावं लागतं, ते कर्तव्य म्हणून करावं लागतं. तर एकदा वसिष्ठ ऋषींना एकाने विचारलं की का म्हणे तुम्ही ब्रह्मऋषी आहात, तुमच्यात एवढं सामर्थ्य आहे, एवढं सगळं आहे, तुम्ही पौरोहित्य का करताय, काय गरज आहे तुम्हाला करण्याची? तर त्यांनी सांगितलं, या कुळामध्ये साक्षात परब्रह्म हे श्रीराम स्वरूपाने येणार आहे, तर याजन स्वरूपाने प्रतिग्रह स्वरूपाने त्यांची सेवा मला करता यावी यासाठी म्हणून मी हे पौरोहित्य करतोय. म्हणजे याच्या पाठीमागची भूमिका किती उच्च आणि उदात्त आणि किती हे बघा त्यामध्ये. पण वसिष्ठ हे कुलपुरोहित आहेत त्यांचे, म्हणजे कुलगुरू म्हणतो तस त्या प्रकारे कुलगुरू त्या टाईप. म्हणजे त्यांच्या म्हणजे ह्या सूर्यवंशी राजांच्या अनेक राजांच्या कथेमध्ये आपल्याला असं दिसून येतं की वसिष्ठ ऋषींचा खूप मोठं त्या ठिकाणी भूमिका राहिलेली आहे. अगदी जेव्हा आता जाता जाता थोडं आधीचं सांगतो,
प्रभूंचे जे पूर्वज आहेत हं, दिलीप, हं. ते दिलीपांना अपत्य नव्हतं, तर ते वसिष्ठ ऋषींच्याकडे गेले आणि त्याने वसिष्ठांना सांगितलं मला अपत्य नाही आहे, मी काय करावं, असं का होतं. तर त्यांनी ध्यान लावून बघितलं आणि सांगितलं की स्वर्गातून तुम्ही येत असताना कामधेनू बसलेली होती, हं. तर तिला तुम्ही नमस्कार नाही केला. प्रतिबध्नाति हि श्रेयः पूज्य पूजा व्यतिक्रमः. कालिदासांचं वाक्य आहे. हं. जे पूजनीय आहेत त्यांची पूजा जर केलं जर नाही तर आपल्या श्रेयस्करांना प्रतिबंध निर्माण होतो. त्यामुळे तो प्रतिबंध निर्माण झालेला आहे. मग आता काय करायचं? काय त्यामुळे तिची जी मुलगी आहे सुरभी, तिची तू सेवा कर, मग तो प्रतिबंध दूर होईल. मग तो कालिदासाने तो फार प्रसंग रघुवंशामध्ये दुसऱ्या सर्गामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारचा मांडला. सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे आहे तो, बऱ्याच जणांना माहिती असेल तो. म्हणजे मी हे यासाठी सांगतोय की या कुळाचं आणि वसिष्ठ ऋषींचं फार पूर्वीपासूनचं नातं आहे. मग हे जेव्हा वसिष्ठांच्याकडे गेले, असं असं झालेलं आहे, मला अपत्य होत नाही, काय करावं. त्यांनी सांगितलं की आपण एक काम करूत. म्हणले ऋष्यशृंग नावाचे ऋषी आहेत, त्यांच्या हातून आपण त्या ठिकाणी यज्ञयाग करवू, त्याच्याने पुत्रप्राप्ती होईल. हे ऋष्यशृंग हे अतिशय तपस्वी अशा प्रकारचे होते. मग त्यांनी आपली मुलगी त्यांना दिली. शांता नावाची जी मुलगी जी होती तिचा विवाह त्या ठिकाणी हे करून घेतला. कारण ऋष्यशृंगांचं आणि त्यांच्या वडिलांचं असं व्रत होतं की नगरात प्रवेश करायचा नाही, अशा प्रकारे त्यांचं व्रत होतं. विभांडक हे त्यांच्या वडिलांचं ना. मग आता कसं करायचं? मग मुलगी दिली. आता मुलगी दिली, एकदा संबंध जोडले म्हणल्यानंतर येणं जाणं करावं लागतं. बरोबर. सासूरवाडीला यावं लागतं, जावंच लागणार. व त्यांना आणलं आणि आणल्यानंतर त्यांच्याकडून यज्ञ करून घेतले. मग ते यज्ञ आपल्याला पुत्रकामेष्ठी एक यज्ञ माहिती आहे, पण त्याच्यामध्ये सप्त सोमसंस्थेचा पण उल्लेख आपल्याला वाल्मिकी रामायणात बघायला मिळतो. कोणते कोणते यज्ञ केले त्याची यादी त्यांनी दिलेली आहे. आणि मग ते करत असताना तिथून तो यज्ञीय पुरुष जो आहे त्या ठिकाणी प्रगट झाला आणि प्रगट होऊन मग ते दशरथा हे पायसदान वगैरे जे आहे ते सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे मी का सांगतोय की त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून ऋषींचा संबंध आहे प्रभूंचा, ते पार त्यांच्या वैकुंठ गमनापर्यंत. म्हणजे उत्तरकांडात आपण शेवटी असं जेव्हा बघतो, जेव्हा प्रभूंचं वैकुंठ गमन होतं, तर त्यांची आता वेळ इथली संपलेली हे सांगण्याकरता म्हणून ब्रह्मदेव कालाला पाठवतात. मग तो काल ब्राह्मणाचं रूप घेऊन येतो, प्रभूंना म्हणतो की मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे. पण त्याची अट एक टाकली की कोणाला आत पाठवायचं नाही. जो कोणी आत येईल त्याचा तुम्ही शिरच्छेद करा, म्हणजे त्याचा वध करायचा तुम्ही, अशी अट टाकली. अट टाकल्यानंतर आता कोणतरी असा माणूस पाहिजे की जो आपल्या पूर्ण भरोशाचा आहे. म्हणून प्रभूंनी काय केलं, लक्ष्मणजींना दारावर ठेवलं आणि हे आतमध्ये यांचं बोलणं चालू होतं कालाचं आणि रामाचं. इतक्यात दुर्वास ऋषी आले परत. आणि ते आल्यानंतर त्याने सांगितलं मला रामांना भेटायचं. त्याने तुमचं प्रभूंच्याकडे काय काम आहे ते सांगा, जे तुमचं काम प्रभू करून देणार आहे ते सगळं मी करून देतो तुम्हाला. आता हे म्हणे ना मला रामालाच भेटायचं, आणि जर भेटू दिलं जर नाही मी भस्मसात करून टाकेन सगळं. आता यांनी विचार केला की काय भानगड होऊन बसली आता. मग शेवटी ठीक आहे म्हणजे त्यजेत एक अंकुलस्यार्थे ग्रामार्थे तू कुलन त्यजेत वगैरे या ह्याच्याने हे होऊन त्यांनी सांगितलं जास्तीत जास्त काय होईल, एकट्या माझा प्राण जाईल परंतु बाकी सगळं राष्ट्र वाचेल, सगळेजण वाचतील. म्हणून आतमध्ये गेले, सांगितलं की असं असं दुर्वास ऋषी आलेले आहेत. मग ते सगळं झालं, त्यांना काय मागायचं ते दिलं, सगळं काय द्यायचं ते दिलं, सगळं झालं. पण आता प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे आता हे वध करण्याचा. मग आता काय? मग आता वध करायचा याचा अर्थ, वधाचे अनेक प्रकार सांगितलेले शास्त्रकारांनी. स्मृतीमध्ये त्याचा हे आहे, आज्ञाभंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम पृथक्शय्याच्या नारीणाम अशस्त्रवध उच्यते वगैरे असं अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रत्येकाच्या थोडक्यात मानखंडना केली
म्हणजे त्याचा वध झाल्यासारखा झाला, त्याचा त्याग केला म्हणजे त्याचा वध झाल्यासारखा झाला. व प्रभूंनी मग लक्ष्मणजींना सांगितलं की बाबा मी तुझा त्याग करतोय. मग ते गेले. लक्ष्मणच गेले म्हणल्यानंतर मग प्रभूंनी सुद्धा विचार केला की आता आपली वेळ झालेली आहे. म्हणजे हे मी का सांगतोय की प्रभूंच्या जन्माच्या अगोदरपासून ते पार त्यांच्या वैकुंठ गमनापर्यंत, मग ते मध्ये बला अतिबला विद्या विश्वामित्र ऋषींनी दिल्या असतील, भरद्वाज ऋषींनी पहिल्यांदा त्यांचं स्वागत केलेलं असेल, किंवा वाल्मिकी ऋषींनी त्यांना त्या ठिकाणी रस्ता दाखवलेला असेल, किंवा अगस्त्य ऋषींनी त्यांना दिव्य अशा प्रकारची अस्त्र दिलेली असतील, अशा किंवा म्हणजे आदित्य हृदय स्तोत्राचा उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे. असं सगळं जे आहे, आपण जर म्हणजे महत्वाचे जे आपण जे बघतो त्यांच्या जीवनातले प्रसंग, रामकथेतले, प्रभूंच्या जीवनातले, तर ते आपल्याला असं दिसून येतील की त्याच्यामध्ये ऋषी कुठंतरी आहेत. ऋषींची भूमिका ही खूप महत्वाची हे सिद्ध होतं. सिद्ध होतं त्याच्याने. आणि ऋषींची त्याच संलग्न प्रश्न असा होता गुरुजी की ती ऋषींची आश्रम व्यवस्था त्या काळची कशी होती. जर आज तुम्ही खूप वर्ष झालं गुरुकुल सांभाळता आणि ती विद्या तुम्हाला तुमच्या गुरूंपासून मिळाली, ती तुम्ही पुढे शिष्यांना देताय, तर त्या काळात ती कशी होती. त्यात मी माझ्या प्रवचनातून वगैरे सुद्धा नेहमी सांगत असतो की आपण कृतयुग, कलियुग, त्रेतायुगाच्या वगैरे गोष्टी करतो, नाही असं नाही. आणि सापडणारे पुरावे, लिहून ठेवलेले, परदेशी लोकांनी लिहून ठेवलेले अशा प्रकारचे त्या ठिकाणी ग्रंथ, असा आपण उल्लेख जर त्या ठिकाणी जर बघितला तर आपल्याला असं दिसून येईल की भारत हा पूर्वीपासूनच संपन्न होता. याच्यामध्ये ज्ञानाची भरभराट होती. भायाम रतः इथे भारतः अशी त्याची व्युत्पत्ती पण एके ठिकाणी दिलेली आहे त्यांनी. भा याचा अर्थ ज्ञान, भा याचा अर्थ प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश. त्याच्यामध्ये जे रत असतात म्हणजे जे घडून गेलेले असतात, म्हणून त्यांना भारत अशा प्रकारची संज्ञा दिलेली. मी एके ठिकाणी अशी कथा वाचली, माझ्या अंदाजानुसार ह्युएन संगच्या संबंधीच ती कथा कदाचित असेल, मला निश्चित सांगता येणार नाही, पण मी वाचलेली आहे. त्यांनी इथं आले आणि खूप ग्रंथ एकत्रित केले, आणि ग्रंथ एकत्रित करून त्या सगळ्या, पूर्वीच्या काही छापखाना वगैरे नसायचा, तर ते त्याच्या स्वतःच्या नकला करून घेतल्या सगळ्या, म्हणजे त्या उतरवून घेतल्या सगळ्या जसंच्या तसं. आणि ते सगळे ग्रंथ, पण नुसते ग्रंथ ठेवून उपयोग नाही, ते शिकवणारी माणसं पाहिजेत, म्हणून इथले सगळे लोक असे घेऊन ते जहाजातून निघाले म्हणे आपल्या देशात जायला. वाटेमध्ये मोठं वादळ आलं. वादळ आल्यानंतर ते जहाज बुडेल की काय असं झालं. आता जहाज बुडेल, सगळं होईल. त्या नावाड्याने सांगितलं की हे जहाज तेव्हाच वाचू शकेल की जेव्हा ह्याच्यातलं वजन कमी होईल. मग आता वजन कमी करायचं, माणसांचंही वजन तेवढंच होतं आणि ग्रंथांचंही वजन तेवढंच होतं, मग काय करायचं. हे शब्द ऐकल्याबरोबर जे मोठे मोठे विद्वान होते त्याच्यातले, त्यांनी एक मुखाने ह्याला सांगितलं, ह्युएन संगला, त्या ज्यांनी लिहून ठेवली हकीकत, त्याला सांगितलं की आम्ही गेलो तरी चालेल पण ग्रंथ टिकले पाहिजेत. त्यांनी भराभर उड्या त्याच्यामध्ये घेतल्या की त्यांना माहीत होतं आपण याच्यामध्ये आपला मृत्यू आहे, पण त्यांनी मृत्यूला कवटाळलं, पण ते ग्रंथ जिवंत ठेवले. अशी एक कथा त्या ठिकाणी मी वाचल्याचं मला आठवतं. हे मी सगळं का सांगतोय की विद्येवर अशा प्रकारचं प्रेम करणारी माणसं जी आहेत ही आपल्या संस्कृतीने निर्माण केली. आता जेव्हा आपण असं म्हणतो, पण ही संस्कृती कोणती होती, कशी निर्माण झाली ती. कसं असतं, कोणती गोष्ट एकदम निर्माण होते त्यासाठी काही विशिष्ट अशा प्रकारचे प्रयत्न, विशिष्ट अशा प्रकारचं परिस्थिती आणि विशिष्ट अशा प्रकारची योजना असावी लागते. ती परिस्थिती, ती योजना, ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे ऋषी संस्कृती, ऋषी परंपरा. त्यांनी ऋषी दर्शनात ज्यांनी बघितलं म्हणून त्यांना ऋषी अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. बघितलं म्हणजे काय बघितलं त्यांनी, तर वेदमंत्र बघितले. वेदमंत्र ज्यांनी बघितले म्हणून त्यांना ऋषी अशा प्रकारचं त्या ठिकाणी नाव दिलं.
तर असे कोण कोण आहेत? विश्वामित्र आहेत, वसिष्ठ आहेत. हां, आपल्याला अशा प्रकारचे वेदांमध्ये हे बघायला मिळतात आपल्याला. तर हे या ऋषींचं राहणं हे वनात असायचं. पण वनात जे असत याचा अर्थ ते झाडाखाली वगैरे राहत होते अशातला भाग नाही. पर्णकुटी बांधत असत. त्यांची तिथं व्यवस्था होती. तिथं विशिष्ट अशा प्रकारचं त्या ठिकाणी झाडं लावली जात असत, वृक्ष लावली जात असत. त्या वृक्षांवर ते प्रेम करत असत, त्या वृक्षांना वाढवत असत. म्हणजे वृक्ष सोडून द्या, त्या परिसरात आलेले जे प्राणी आहेत ते प्राणी सुद्धा हे ह्यांच्या त्या संस्कृतीने भारले जातात. म्हणून आपण असं हे करतो की त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर गाय आणि वाघ एकत्र त्या ठिकाणी बसलेले आपल्याला त्या ठिकाणी वाचायला मिळतं. ऊन फार लागू लागलं म्हणून त्या बेडकाच्या अंगावर नागाने सावली धरली, अशा प्रकारची वर्णनं सुद्धा आपण त्या ठिकाणी वाचतो, ऐकतो. अशा प्रकारचं होतं. हे सगळं काय होतं? पतंजल योगसूत्रामध्ये एक फार सुंदर सूत्र आहे, अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागः नावाचं सूत्र. म्हणजे काय? तर दैवी संपत्ती जी सांगितलेली आहे त्या दैवी संपत्तीमधला एक गुण अहिंसा आहे. तर अहिंसा प्रतिष्ठायाम, एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये जर अहिंसा त्या ठिकाणी मुरली तर त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांच्या मनामध्ये आपापसातील वैरभाव नष्ट होतो, असा याचा अर्थ आहे. तर हे आपल्याला ऋषींनी प्रत्यक्ष, म्हणजे हे झाली थिअरी, आणि ऋषींनी ते प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून दाखवलेलं होतं. अशा तऱ्हेने आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. मग ह्यांचं जीवन कसं चालत असे? एक तर म्हणून आपण नेहमी हे करतो, मी नेहमी सांगत असतो की प्राचीन भारत कसा होता, ऋषी संस्कृती कशी होती, हे जर आपल्याला चांगल्या पद्धतीने कळून घ्यायचं जर असेल तर कालिदासांचं काव्य फार महत्वाचं आहे. कालिदासांनी जे वर्णन केलेलं आहे, म्हणजे कालिदास हा शृंगाराचा कवी म्हणून मानला जातो. आता आपल्याला प्रसिद्धी आहे ती, नाही असं नाही. आणि त्यांची जी अभिज्ञान शाकुंतल नाटक असेल किंवा ऋतुसंहार असेल, हे सगळे विदग्ध सगळे हे आहेत ही, आणि विप्रलंभ शृंगाराची वर्णनं वगैरे फार सुंदर अशा प्रकारची वर्णनं आहे. पण त्यातली जे ऋषी परंपरेचं वर्णन जे आहे, जे कालिदासांच्या परंपरेत बघायला मिळतं, हे अन्य कवींच्या याच्यामध्ये अभावानेच बघायला मिळतं. असं एक त्याचा विद्यार्थी म्हणून मला वाटतं, बरं, संस्कृत साहित्याचा विद्यार्थी मी जे काही अध्ययन केलेलं आहे त्याच्यावरून मला असं वाटतं, वस्तुतः सगळेच कवी श्रेष्ठच आहेत, त्याच्या कोणात म्हणजे आपण त्यांच्यासोबत राहू शकत नाही, त्यांच्याविषयी बोलणं आपली एवढी पात्रता असेल असं मला वाटत नाही. पण तरी सुद्धा कालिदासांच्या काव्यामध्ये मी अगदी साधं उदाहरण देतो की अभिज्ञान शाकुंतलात जेव्हा त्या हरिणाच्या पाठीमागे दुष्यंत हे करतात आणि तो हरिण वेगाने निघून जातो, आणि तो आता जात असताना जेव्हा दुष्यंत हे मारणार बाण, इतक्यात दोन ऋषिकुमार मध्ये येतात आणि सांगतात, नहंतव्यः नहंतव्यः आश्रम मृग हा अयम, याला मारू नका, हा आश्रमातला मृग. हे म्हणल्याबरोबर राजा ताबडतोब थांबतो, आणि थांबल्यानंतर मग ऋषींना विचारते कोणाचा आश्रम आहे. त्याने सांगितलं कण्व ऋषींचा आश्रम आहे, तर या तुम्ही वगैरे असं म्हणले. मला गेलंच पाहिजे, नमस्कार केलाच पाहिजे. म्हणजे कण्व ऋषी आहेत का? म्हणजे कण्व ऋषी बाहेर गेलेले आहेत, पण त्यांची कन्या त्या ठिकाणी आहे, तुम्ही याल, छानपैकी दर्शन होईल तुमचं वगैरे, अग्नींचं दर्शन होईल वगैरे, असं सगळं त्यांनी सांगितल्यानंतर ठीक आहे म्हणले. आणि प्रवेश करत असताना, म्हणजे तिथं ते आत जातात, आत गेल्यानंतर
शकुंतलेची आणि त्यांची भेट होती. शकुंतलेच्या 2 सख्या त्यांनी वर्णन केलेल्या आहेत. प्रियंवदा आणि अनसूया नावाच्या 2 तिच्या सख्या आहेत. तर हा राजा आहे म्हणून ओळखू येत नाही. का ओळखू येत नाही? तर हे प्रवेश करत असताना हे सांगतात आपल्या सारथ्याला की अरे आता आपण हे बदललं पाहिजे, आपला वेश बदलला पाहिजे. म्हणजे का? विनीत वेषाणी प्रवेष्टव्यानी तपोवनानी नाम. तपोवनात जर प्रवेश करायचा असेल तर आपला वेश हा नम्रता दर्शवणारा असला पाहिजे. म्हणजे मी मजेने सांगत होतो, आजच्या भाषेत बोलायचं जर झालं तर पहिल्या ड्रेस कोडची हे जी आहे माहिती आपल्याला कालिदासांच्या ह्याच्यात मिळते. म्हणून आपण असं एक हे करायला हरकत नाही, बघायला हरकत नाही की पहिला ड्रेस कोड ज्याला आपण म्हणतो तो तिथं आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे थोडक्यात ऋषींच्याकडे जात असताना कसं जावं इथून त्याची सुरुवात आहे. मग ऋषी काय करत असत? ऋषींचं योगदान काय असेल? अक्षरशः पुत्रप्राप्ती होत नसेल, ऋषी त्याच्यावर उपाय सुचवत असत. शत्रू मारल्या जात नसेल, त्याच्यावरचे उपाय ऋषी सुचवत असत. एवढंच कशाला, आपले याज्ञिकीमधले जेवढे म्हणून जे काही प्रयोग आहेत ते सगळे त्यांच्या पर्णकुटीमध्ये त्यांच्या गुरुकुलात सिद्ध झालेले प्रयोग आहेत. म्हणून आपण हे करतो साधी उदक शांती सप्रयोगा अशा प्रकारचा आपण हे म्हणतो. म्हणजे काय आहे? याचा अर्थ असा आहे की त्यांनी तो प्रयोग केलेला आहे. जसा आजचे वैज्ञानिक प्रयोग करतात की अमुक अमुक केल्यानंतर काय होतं नेमकं, तसं त्यांनी ते प्रयोग केलेत. म्हणून आपल्याला असं दिसून येतं की एकच अनुष्ठान वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि तेच वेगळ्या वेगळ्या कामनेसाठी आपण त्या ठिकाणी उपयोगाला आणू शकतो. म्हणजे ऋषींचं अशा पद्धतीचं सुद्धा योगदान आपल्याला बघायला मिळतं. आता प्रश्न उरला मग त्यांचं सगळं चालायचं कसं? तर यांच्या चाणक्यांच्या अर्थसूत्रामध्ये स्पष्ट अशा प्रकारचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये की ऋषींचं जे भरणपोषणाची व्यवस्था त्यासाठी त्यांनी काही गावं दिलेली असायची, ती शेतं दिलेली असायची. ती शेतं त्यांनी स्वतः कसायची, त्याच्यातून निर्माण झालेलं जे काय आहे ते सगळं त्या ठिकाणी घ्यायचं. आणि म्हणून बाकीच्या प्रत्येक ह्याला 6 भागा इतका कर असायचा. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर जीएसटी किती होती, ती किती होती त्याचं वर्णन उपनिषदात दिलेलं आहे. धान्य षड्भागम, पण्य दशभागम, सुवर्णम 25 भागम. ती त्या काळातली जीएसटी आहे. धान्यावर 6%, त्यानंतर विक्रीच्या वस्तूवर 10%, सोन्यावर 25% वगैरे अशा प्रकारचे त्या ठिकाणचा तो कराचा भाग जो तो होता. पण ऋषींनीच उत्पादन केलेलं जे उत्पन्न होतं त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा कर नसे, ते करविरहित अशा प्रकारचा असेल. मग त्यांनी करायचं काय? तर सगळ्यांना कुठल्याही प्रकारचं वेतन न घेता आपल्या मुलासारखं विद्यादान करायचं. म्हणून एक फार सुंदर श्लोक येतो, अन्नदानम परमदानम विद्यादानम अतः परम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवनच्या विद्याया. अन्नदान केल्यानंतर क्षणिक तृप्ती आहे, आज आत्ता पोट भरलं पण रात्री परत भूक लागणार आहे. पण विद्येने एकदा तुमचं समाधान जर झालं तर ते यावत जीव अशा प्रकारचं समाधान. आणि म्हणून ऋषींचं हे योगदान आपल्याला त्या दृष्टीने फार बघायला मिळायला हरकत नाही. याचप्रमाणे गुरुजी तुम्ही जसं सांगितलं की प्रभू रामचंद्रांचे कुळाचे जे कुलगुरू जे आपण म्हणालो वसिष्ठ ऋषी, तर प्रभू रामांच्या संस्कारामध्ये जे त्यांना लहानपणी संस्कार झाले, विद्याभ्यासाचे असो अनेक प्रकारची शिकवण जी त्यांना मिळाली, तर वसिष्ठ ऋषींचं योगदान त्यात काय होतं? फार चांगला प्रश्न आहे. एक तर मी मघाशी सांगितल्याप्रमाणे
प्रभूंच्या जन्माच्या वेळेसच्या परिस्थितीची अनुकूलता तयार करण्याचं कार्य वसिष्ठ ऋषींनी ऋषशृंगांना आणून वगैरे केलेलं आपल्याला दिसून येईल. हो. त्यानंतर त्यांचे संस्कार वगैरे सगळे कुलपुरोहित या नात्यांनी त्यांनीच केलेले आहेत. त्यानंतर त्यांचं शिक्षण जे काय होतं ते सुद्धा स्वतः वसिष्ठांनी त्या ठिकाणी दिलं. आणि ते कुलगुरू आणि गुरु सुद्धा होते स्वतः रामांचे. हो 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 ते कुलगुरू तर होतेच, म्हणजे संस्कार सुद्धा तेच करत असत आणि अध्यापन पण तेच करत असत. म्हणजे ही पद्धतच होती. म्हणजे कसं होतं हे माहिती आहे का, की दोन बाजू असायच्या, की घरी उपनयन करायचं वडिलांनी, गायत्रीचा उपदेश करायचा आणि गुरुजींच्याकडे नेऊन सोडून द्यायचं गुरुकुलामध्ये. ही एक पद्धत. ह्या कनिष्ठ पक्ष आहे. वडिलांनी त्याला उचलायचं, गुरुजींच्याकडे घेऊन जायचं आणि गुरुजींनी त्याचं उपनयन करायचं, गुरुजींनी त्याला त्या ठिकाणी गायत्रीचा उपदेश करायचा. हा प्रथम पक्ष आहे. आणि प्रभूंचं अशा प्रकारचं भाग्य म्हणा किंवा ते भाग्य आपल्याला मिळावं यासाठी वसिष्ठांनी केलेले प्रयत्न म्हणा, ते त्यांचे कुलगुरू असल्या कारणाने ते अनायासेनच सगळं त्या ठिकाणी घडून गेलं. आणि म्हणून पुढे सुद्धा जेव्हा आपण बघतो, दशरथ राजांचा मृत्यू झाला, मृत्यू झाल्यानंतर आता पुढे काय करायचं असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला, त्यावेळी ते प्रेत याच्यावर संस्कार करायचा नाही म्हणून सांगितलं त्यांनी. कारण कोणतंही राज्य हे राजा व्यतिरिक्त राहू नये, अराजक अशा प्रकारचं असू नये म्हणून ते तैलद्रोणी म्हणजे तेलाने भरलेली जी काही हे होती त्याच्यामध्ये ठेवायला सांगितलं आणि भरत शत्रुघ्नांना आणायला सांगितलं. आल्यानंतर ती सगळी बातमी कळाल्यानंतर सगळ्या मग ते माता नतू वैरिणी वगैरे सगळं झाल्यानंतर ते 10 दिवस संपले. सगळं झाल्यानंतर वसिष्ठ ऋषींनी भरताला उपदेश केला की तू कोणाचा शोक करतोयस? दशरथ राजा हा शोच्य नाहीये, त्याला शोक करण्यात काही अर्थ नाही. याचं कारण असं की त्यांनी यथाविधी वेदांचं अध्ययन केलेलं होतं, व्यवस्थित त्यांचा विवाह झालेला होता, त्यांना पुत्रप्राप्ती झालेली होती, सगळं त्यांचं व्यवस्थित झालेलं होतं. आता ते अशोचनीय आहेत. मग आता तुझं कर्तव्य काय आहे? म्हणजे स्मृतीमध्ये वचन येतं, जीवतो वाक्य करणात क्षया हे भूरी भोजनात गयायाम पिंडदानाच त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. पुत्राची पुत्रता केव्हा असती? जीवतो वाक्य करणात, जिवंत असताना त्यांनी सांगितलेलं ऐकणे, म्हणजे थोडक्यात त्याच्या इच्छेनुसार आपलं संपूर्ण वर्तन ठेवणे. मृत झाल्यानंतर श्राद्ध पक्षामध्ये व्यवस्थित भोजन घालणे आणि गयेमध्ये पिंडदान करणे, याच्याने पुत्राला पुत्रत्व येतं. मग अजून एक वचन येतं, उत्तमश्चिंतितं कुर्यात. आपल्याला माहिती आहे ती वचनं की वडिलांनी ज्याप्रमाणे चिंतन केलं त्याप्रमाणे जो वागतो तो खरा उत्तम, प्रोक्तकारीच्या मध्यम हा, सांगितल्यानंतर जो वागतो तो मध्यम वगैरे असं सांगितलेलं. तर आता त्यांची अंतिम इच्छा होती की तू राज्यावर बसावस, मग तू राज्यावर बस. म्हणजे ते पुढे राज्यावर बसले नाही तर हा भाग सोडून द्या, पण ही प्रेरणा त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर जेव्हा त्याच्या आधी रामप्रभू सीता लक्ष्मण वनात निघाले तर त्यावेळी प्रभूंनी वल्कल धारण केली, लक्ष्मणजींनी पण धारण केली. सीतेला धारण करता येईल असे केले कारण त्यांना सवय नव्हती कोणत्याही प्रकारची, ती इकडे तिकडे बघू लागली. त्यांना तिला वल्कल देण्याचं कार्य कैकेयीने केलेलं आहे. पण कैकेयीची निर्भरसना वसिष्ठांनी केलेली आहे. वसिष्ठ ऋषी सांगतात की तू तिला कसं काय देतेस वल्कल? कारण तुझ्या याच्यामध्ये रामाने वनवासात जावं असं होतं वल्कल धारण करून, सीतेने वनवासात जावं हा विषयच नव्हता, तिने वल्कल धारण करावे हा पण विषय नव्हता. त्याच्यामुळे तिला सवय नाहीये, ती रेशमी वस्त्रच नेसेल अशा प्रकारचं प्रतिपादन हे वसिष्ठांनी केलेलं आहे. म्हणजे वसिष्ठांचं त्याच्यामध्ये ते पण दिसेल. पुढे जेव्हा ते वापस आले त्यावेळी सगळी ह्याची सिद्धता जी आहे, राज्याभिषेकाची सिद्धता, ती वसिष्ठांनी केलेली. म्हणून वसिष्ठांचा याच्यामध्ये फार मोठं आपल्याला दिसून येईल की प्रभूंच्या जीवनामध्ये वसिष्ठ ऋषींचं फार मोठं योगदान किंवा त्यांचं सहाय्य म्हणा किंवा जे काय आपल्याला म्हणता येईल आपण ते दिसून येईल आपल्याला. जे गुरुजी तुम्ही आता सांगितलं की कुलगुरू म्हणून त्यांनी ह्या संपूर्ण राजघराण्याचं मार्गदर्शन कशा प्रकारे चांगल्या प्रकारे वेळोवेळी त्यांनी केलं.
त्याच प्रकारे वशिष्ठाबद्दल एक कथासुद्धा खूप प्रसिद्ध आहे की ऋषी वशिष्ठ आणि ऋषी विश्वामित्र, तर यांच्यात एक संघर्ष खूप झालेला लोकांना माहिती, ती कथा तर सर्वांना माहीतच आहे. पण सामान्य व्यक्तीला त्यातनं काय शिकायला मिळेल? मला त्याच्यामध्ये असं वाटतं, विश्वामित्रांचं जीवन जर बघितलं तर असं दिसून येईल की प्रयत्नांती परमेश्वर. ह्या एकाच वाक्यामध्ये विश्वामित्रांच्या जीवनाचं सार आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे विश्वामित्रांची कथा स्वतः विश्वामित्रांनी सांगितलेली आपल्याला दिसून येईल रामायणामध्ये. मी किती कोणत्या दिशेला जाऊन कशा पद्धतीने तप केलं, अशा पद्धतीची कथा ती आहे. आणि हे सगळं कशा करता, तर मला ब्रह्मर्षी म्हणावं याकरता. बरं, मला ब्रह्मर्षी म्हणावं, आता ठीक आहे, याचे अर्थ कोण कसं काढेल हा स्वतंत्र भाग झाला. आपण एवढाच त्याच्यामध्ये कथा भाग घेऊ की मला उच्च बनायचं, हा त्याच्यातला भाग आपण घेऊ. ते ब्राह्मण बनायचं का क्षत्रिय बनायचं वगैरे हा सगळा भाग आपण आजच्या काळात तसा तो गैरलागू असल्यासारखा आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे फार जाण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. ब्रह्मर्षी पद म्हणजे काय, आजच्या भाषेत बोलायचं IAS होणे असं एक धरून चालूत आपण आपल्या समजुतीसाठी, आपल्याला लक्षात येण्यासाठी. म्हणून मला IAS व्हायचं. मग मला जर IAS व्हायचं जर असेल तर त्यासाठी मला जे जे काही करावं लागेल ते सगळं मी करेन. मग त्याच्यात कधी काम येतो. काम याचा अर्थ एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल असणारी जी आंतरिक इच्छा, अशी इच्छा की ज्या इच्छेच्या पूर्तीसाठी प्रयत्न केले असता ज्या आपण जो ठरवलेला आहे त्याच्यापासून आपण च्युत होतो. आता तिथे रंभा येते, मग त्याच्यामुळे ते सगळं हे होतं. ते शकुंतला म्हणजे ते ठीक आहे, ती नावं आपण लक्षात ठेवायला नको किंवा आपण हे करायला नको. आपण एवढंच फक्त बघू, त्यांना काय व्हायचं होतं, त्यांना व्हायचं होतं ब्रह्मर्षी. ब्रह्मर्षी होत असताना मध्ये जर स्त्री आली, तिच्याबरोबर संसार जर केला तर ब्रह्मर्षी पद मिळेल का? मिळणार नाही. पण त्यांना ते केलं त्यांनी. पण केलं करून सुद्धा त्याच्यावर त्यांनी मात केली, पुढे गेली. मग मध्ये ते त्रिशंकूचं प्रकरण घडलं, तिथं क्रोधाचा विषय आला, तिथं सुद्धा तीच भानगड झाली. मग त्या नादाला लागून त्या ध्येयावरचं लक्ष त्यांनी विचलित करून घेतलं. तिथं त्यांची सगळी तपश्चर्या गेली, सगळी मातीमध्ये. पण ते थांबले नाहीत. 4 दिशेला 4 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तपश्चर्या करून त्या कामक्रोधांच्यावर विजय मिळवून त्यांनी ते ब्रह्मर्षी पद प्राप्त करून घेतलं. आणि स्वतः जेव्हा वसिष्ठांनी त्यांना सांगितलं की तुम्ही ब्रह्मर्षी आत उठा, त्यावेळी त्यांचं समाधान झालं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये फार सुंदर एक श्लोक येतो, प्रारब्धमुत्तम जना न परित्यजंती. फार सुंदर अशा प्रकारचा तो श्लोक आहे. म्हणजे रत्नैर महारहैर नतुषुर न देवाहा, हे करायला सुरुवात केली देवांनी, समुद्र मंथन करायला सुरुवात केली. पहिल्यांदा रत्न प्राप्त झाली, पण ते काही संतुष्ट झाले नाहीत. किंवा नभेजरे भीम विषेण भीतीम, महाभयंकर अशा प्रकारचं विष निघालं, त्याला सुद्धा ते भिले नाहीत. मग काय झालं, सुधाम विना न प्रयुर्विरामम, अमृताशिवाय थांबले नाहीत. प्रारब्धमुत्तम जना न परित्यजन्ते. आणि म्हणून जे आहे ते शहाणे लोक जे असतात हे त्याचा त्याग करत नाहीत. अशा पद्धतीचं विश्वामित्रांच्या ह्याच्यातून शिकायला मिळतं असं मला वाटतं. ज्या प्रकारे गुरुजी तुम्ही विश्वामित्र ऋषीबद्दल सांगितलं, ज्यावेळेस विश्वामित्र ऋषी राजा दशरथाच्या सभेमध्ये आले आणि राजा दशरथाची एवढी मोठी सैन्य असून, शिवाय एवढा पराक्रम राजा दशरथ असून की जो इंद्राला मदत करतोय युद्धामध्ये, तर त्यांनी राजाला सोडलं, त्याच्या सैन्याला सोडलं आणि फक्त त्याचे 2 राम लक्ष्मण हे असे 2 मुलंच का मागितले की मला दे म्हणून? एकदम सुंदर अशा प्रकारचा प्रश्न. याचं कारण असं की आता तुम्ही जो प्रश्न विचारला, स्वतः दशरथ म्हणतायत की माझं सैन्य आहे, मी स्वतः आहे,
तुम्हाला राक्षसांचीच भीती वाटतेय ना, आम्ही येतो ना, तुम्ही याला कशाला न्यायला लागले, हे स्वतः दशरथ म्हणतोय. पण विश्वामित्र हे युग निर्माते आहेत. त्यांना एक वेगळं निर्माण करायचं की ठीक आहे, आज दशरथ आहेत मान्य आहे. दशरथांचं वय काय आहे त्या ठिकाणी, म्हणजे जेव्हा हे गेले विश्वामित्र ह्यांना घेऊन गेले, मग ते त्या सहाव्या दिवशी मारीच सुबाहूंचं त्यांनी हे केलेलं आहे, पारिपत्य केलेलं आहे. बालकांडाच्या 30व्या अध्यायामध्ये आपल्याला ते बघायला मिळतं. त्यांनी तो हे सुरू केला, यज्ञ सुरुवात केल्यानंतर 6व्या दिवशी ते आले विघ्न करायला. यांनी त्यांचं पारिपत्य केलं. यज्ञ पूर्ण झाला, त्याच्यानंतर ते गेले याला मिथिला नगरीत गेले. मिथिला नगरीत जाऊन विवाह झाला. विवाहून पुन्हा अयोध्येत आले. काही दिवस गेल्यानंतर त्यांना पांढरा केस दिसला. आपण ती प्रसिद्ध कथा आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आता मी म्हातारा झालेलो आहे. म्हणजे त्यांना जे घेऊन गेले आणि त्यांना जो पांढरा केस दिसला किंवा ती भयंकर अशा प्रकारची स्वप्न वगैरे पडली आणि त्यांनी युवराज पदाचा अभिषेक करायचा ठरवला. माझ्या अंदाजानुसार जास्तीत जास्त 2-3 महिन्याचा कालावधी असेल तो, जास्तीत जास्त कदाचित 6 महिन्यापर्यंत आपण वाढवू शकू. याचा अर्थ असा आहे की दशरथ राजा त्यावेळीच म्हातारे झालेले होते. आता मला सांगा, वृद्ध व्यक्तींना आपली विद्या देणं हे श्रेयस्कर आहे की जो उगवता तारा आहे आणि ज्याचा अवतार त्याच्यासाठी झालेला आहे, त्या अवतार कार्यामध्ये जर सहाय्य होत जर असेल त्यांच्या जवळचं सगळं हे देण्यासाठी. म्हणजे हे कसं होतं की बालकांडामध्ये यांनी कोणती अस्त्र दिली, माझ्या अंदाजानुसार, आता मला पक्का आकडा सांगता येणार नाही, 54 अस्त्रांचा उल्लेख आहे साधारणतः. 54 अस्त्र जी आहेत ही त्यांनी शिकवलेली आहेत प्रभूंना, विश्वामित्रांनी, असा उल्लेख येतो. बला अतिबला नावाच्या 2 विद्या त्या ठिकाणी शिकवलेल्या आहेत. म्हणजे शस्त्र शिकवली, अस्त्र शिकवली, बरोबर आहे, पण त्याचबरोबर युद्ध करत असताना थकवा येता कामा नये, आळस येता कामा नये, ह्या विद्या अशा पद्धतीचं कार्य करतात. तर ते सगळं जे कार्य त्यांच्याकडून करावं यासाठी मुद्दामून त्या ठिकाणी त्यांना घेऊन गेले. आणि स्वतः म्हणजे वसिष्ठांनी सांगितलेलं आहे त्यांना, दशरथांना, की तू तुझ्या मुलांना विश्वामित्रांच्या बरोबर पाठव. याचं कारण असं की तुला जी भीती वाटते तुझ्या लेकरांची, अरे लक्षात ठेव, ज्यांच्या कृपाछत्राखाली साक्षात यमानी सुद्धा सुरक्षित राहावं अशा प्रकारचं अस्त्रबल जे आहे ते सगळं अस्त्रबल विश्वामित्रांना माहिती आहे. म्हणून त्यांनी त्यांना घेऊन गेले. तुम्ही जो आता उल्लेख केला गुरुजी की बला अतिबला अशा अनेक विद्या विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्राला शिकवल्या, प्रदान केल्या, नेमका काय उद्देश होता की फ्युचरमध्ये त्यांना त्याची गरज पडणार आहे हा त्यांना ते आधीपासूनच माहीत होतं का ऋषींना? तुम्ही जे आधी सांगितलं की ते दृष्टा होते त्या प्रकारे. आता हे कसं असतं त्याच्यामध्ये, मी पहिल्यांदाच उल्लेख केल्याप्रमाणे ह्याचे आपण आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक अर्थ जर बघितले तर आपल्याला दिसून येईल की प्रार्थना केली सर्वांनी विष्णूंची, विष्णू ह्याच्या स्वरूपाने प्रगट झाले आणि हे सगळं झालं. शक्यतो मी म्हणजे आमच्या न्यायशास्त्रात एक न्याय, संभवती दृष्टफलकत्वे अदृष्टफलकल्पना हा अन्यायत्व. दृष्टफल संभवत जर असेल तर अदृष्टाकडे शक्यतो जायचं नाही. म्हणजे आपण जेवण करतोय, जेवणाचं फल काय आहे? क्षुधा निवृत्ती आहे भोजनाचं फल. ते सोडून देऊन 12 वाजता जर जेवलं तर पुण्य लागतं, अदृष्ट होतं, हे म्हणजे आपल्याकडे तेवढं ग्राह्य मानल्या जात नाही. तसं साध विचार जर केला तर आपल्याला हे दिसून येईल. त्याच्यामध्ये क्षत्रिय हा शब्द कशाने निर्माण झाला? क्षतात किलत्रायत इत्युदग्रह क्षत्रस्य शब्दो भुवनेषु रूढः. क्षत्रियांची वर्णनं देताना काय दिलेली आहेत? युद्धे चाप्यपलायनम, युद्धामध्ये त्यांनी पाठ दाखवायची नाही. मग काय करायचं तर मारता मारता मरायचं, अशाच पद्धतीचं आहे.
हे जेव्हा एखाद्याचं ध्येय ठरलं जातं त्यावेळी पण त्याला काय द्यायचं असतं? व्याधितस्य औषधं देयम भोजनम क्षुधितस्य च. जो व्याधिग्रस्त आहे त्याला औषध द्यावं, जो भुकेलेला आहे त्याला जेवण द्यावं. हे जसं आहे तसं जो क्षत्रिय आहे त्याला काय द्यावं? त्याला शस्त्रास्त्र द्यावी. मग त्यांना ते माहिती होतं न होत, माहिती असण्याची गरज नाही. तो क्षत्रिय झाला याचाच अर्थ त्याच्यावर संकट येणारच आहेत. त्याला आर्तांचं परित्राण करायचंच आहे, हे त्याचं जन्मदत्त कर्तव्य आहे त्याचं. आणि त्याला त्याच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या शत्रूशी लढावं लागणारच आहे, हे त्याने त्याचं कर्तव्यच आहे ते. त्याच्यामुळे त्याला सज्जता करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य. आणि त्याच प्रकारे विश्वामित्रांनी अहिल्याच्या उद्धारासाठी प्रभू रामचंद्राचीच का निवड केली? याच्यामध्ये वाल्मिकी रामायणात असा उल्लेख नाही आहे की विश्वामित्रांनी योजना केली अहिल्याच्या उद्धारासाठी. विश्वामित्रांनी योजना केल्याचा उल्लेख नाही वाल्मिकी रामायणामध्ये. अहिल्याला जेव्हा शाप झाला, शाप झाल्यानंतर तिने उशाप मागितल्यानंतर यांनी म्हणजे गौतम ऋषींनीच तिला सांगितलं की त्रेतायुगामध्ये भगवंत स्वतः श्रीराम म्हणून येतील, तिच्या पदधुलीने तू शुद्ध होशील. फक्त एक आहे त्याच्यामध्ये, विश्वामित्र ऋषी निमित्त झाले त्याला. तिथून जात असताना त्या वाटेमध्ये तो हे लागला, त्या ठिकाणी आश्रम लागला. आणि आश्रम लागल्यानंतर हा आश्रम असा कसा, असा प्रश्न विचारल्यानंतर यांनी ती हकीकत सांगितली. आणि त्यांना एवढं सांगितलं की अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे झालेलं आहे आणि ती तुझ्या पदस्पर्शाची वाट बघत आहे, तुझ्या पदधुलीची वाट बघत आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ते निमित्त झाले, एवढं म्हणायला हरकत नाही. पण पूर्वीपासून त्यांच्या ते मनात होतं किंवा त्यांनी असं केलं असा स्पष्ट उल्लेख म्हणजे माझ्या तरी बघण्यात असं मला आठवत नाही. तसेच त्यांचा प्रवास पुढे चालत असताना प्रभू रामचंद्राला ते मिथिलेला घेऊन गेले आणि पुढचा प्रसंग सगळा घडला. तर ते नेण्यामागचं एक काहीतरी विशिष्ट कारण होतं का, की प्रभू रामचंद्रांचं आणि सीतामाईचं एकदम ते मिलन घडवून आणायचं असं वाल्मिकी रामायणात असा उल्लेख नाही आढळत. पण असण्याची शक्यता पण नाकारता येत. याचं कारण कसं आहे, मोठ्या माणसांची जी कार्य जी असतात ही कार्य झाल्यानंतर मग लक्षात येत असतं, ते आधी सांगत बसत नाहीत. म्हणजे आधी जर त्यांनी जर सांगितलं जर असतं की यासाठी मी घेऊन चाललेलो आहे, म्हणजे आम्ही म्हणजे सांगायला हरकत नाही, आम्ही रामकथेमध्ये सांगत असतो. म्हणजे कसं की विश्वामित्र ऋषी न्यायला आल्यानंतर दशरथांनी सांगितलं मी पाठवणार नाही म्हणल्यानंतर यांनी विचारलं का पाठवणार नाही. तो लहान आहे, अमुक तमुक, मग सगळी कारणं विश्वामित्रांनी खोडून काढली. मग शेवटचं कारण यांनी सांगितलं की म्हणले कौसल्या म्हणत असेल तर माझी हरकत नाही. काय माणूस काय करतो, पुरुष काय करतो, आपल्या पत्नीवर ढकलतो, हो का ना. तिला विचार बाबा काय आहे ते, ती काय सांगते, ती तू असेल तेच सांगणार आहे ना. तुझ्या जर मनात जर नसेल तर ती स्वतः कशी देईल. पण पुरुष काय करतो, आपली हे जे आहे ते स्त्रीवर ढकलतो, ही स्वाभाविक प्रवृत्ती असते. तसं यांनी काय केलं दशरथांनी, म्हणले माझी पाठवायला हरकत नाही, पण कौसल्याला जर तुम्ही जर तिची परवानगी जर आणली तर काय हरकत नाही. तर वसिष्ठांनी सांगितलं तिची काही काळजी करू नका, ती परवानगी मी आणतो. वसिष्ठ ऋषी आत गेले. आत गेल्यानंतर कौसल्या स्वयंपाक करत होते. त्यांनी विचारलं कौसल्या माते तुम्ही आता म्हाताऱ्या झाल्या. म्हणले हो. आता तुम्हाला स्वयंपाक होत नाही. म्हणले हो. तुम्हाला सुनबाई पाहिजे. म्हणले हो बरोबर आहे, आम्ही त्याचीच वाट बघतोय. म्हणले काय करावं, विश्वामित्र ऋषी त्याच्यासाठी आलेत पण तुमचे पतिराज पाठवत नाहीयेत. कसं पाठवत आहेत मी जाऊन बघते. आणि म्हणून मग तिने सांगितलं की पाठवून द्यावं त्यांना, काय हरकत आहे. अशी एक कथा आम्ही सांगत असतो. रामकथा सांगत असताना लोकांची एक म्हणजे एकंदरीत सर्वसाधारणतः भावना
आणि एक त्याच्यात काहीतरी हास्यरस यावा, काहीतरी हे व्हावं यासाठी सांगत असतो. पण याला तसा वाल्मिकी रामायणात काही आधार आहे असं नाही. ज्या प्रकारे आपण ऋषींबद्दल जाणून घेतो गुरुजी, तर टप्प्याटप्प्याला वेगवेगळे ऋषी प्रभू रामचंद्राच्या जीवनात आले. तर ज्यावेळेस त्यांचा वनवासाच्या सुरुवातीला रामांना भरद्वाज ऋषी भेटले, तर भरद्वाज ऋषींनी त्यांना महत्त्वाचा काय उपदेश केला? आपण जर त्यात अध्यात्म रामायण जर बघितलं, म्हणजे रामकथा बघत असताना आपण 5 रामायणांचा किमान विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. 5 रामायणांचा. तसं तर सगळ्याच रामायणांचा विचार केला पाहिजे. सगळेच रामायण आपल्या आपल्या परीने श्रेष्ठच आहेत, त्याच्याबद्दल काही वादच नाही. एक आहे वाल्मिकी रामायण ऐतिहासिक दृष्टिकोनातून, दुसरं आहे अध्यात्म रामायण आध्यात्मिक दृष्टिकोनातून, तिसरं आहे भावार्थ रामायण भक्तीच्या दृष्टिकोनातून, त्यानंतर चौथं आहे तुलसी रामायण. हे जे रामायण जे आहे हे व्यावहारिक दृष्टिकोनातून तुलसी रामायण. तुलसी रामायण. आणि 5वं जे आहे ते म्हणजे योग वासिष्ठ, ज्याला वासिष्ठ रामायण अशा प्रकारची संज्ञा आहे, महारामायण असं पण म्हणतात. यात संपूर्ण अशा प्रकारे चित्त विजयाचा, चित्तवृत्ती निरोधाचा त्या ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे. तर रामकथा जर पूर्णपणे त्याच्या वेगवेगळ्या अँगलनी बघायची जर असेल तर ह्या 5 रामायणांचा अभ्यास केला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपल्याला आपण जर अध्यात्म रामायण जर बघितलं, त्याच्यामध्ये कसं होतं, अध्यात्म रामायणाचीच बरीच अशी छाप ही तुलसी रामायणावर आहे. हे आपल्या अभ्यासकांना सर्वांना माहीत आहे. वाल्मिकी आपलं अध्यात्म रामायणामध्ये भरद्वाजांनी प्रभूंना केलेल्या उपदेशाचा त्या ठिकाणी उल्लेख येतो. भरद्वाजांनाही माहिती आहे की हे प्रत्यक्ष प्रभू आहेत, आपण कोण यांना उपदेश करणार. पण तरी सुद्धा प्रभूंनी सांगितलेलं आहे ती आज्ञा म्हणून त्यांनी केलेला अध्यात्माचा उपदेश जो आहे हा फार गोड अशा प्रकारचा आहे. पण तो एक स्वतंत्र भाग होईल, वेगळं त्या ठिकाणी होईल. आपल्या ह्या ह्याच्यामध्ये तेवढा काय होईल असं मला वाटत नाही, दुसरं काय नाही. तर पुन्हा भरद्वाजांनी त्यांना चित्रकूट येथे राहण्याचा सल्ला दिला, तो कशामुळे? एक तर कसं आहे, अयोध्येच्या जवळ होतं ते एक, म्हणजे एकीकडे वनात पण त्या ठिकाणी राहता येईल, अयोध्येशी संपर्क पण राहील, फारसं वेगळंच गेल्यासारखंही वाटणार नाही. कारण चित्रकूट संपून पुढे गेलं, दक्षिणेकडे खाली उतरलं की दंडकारण्याचा भाग येतो. आणि दंडकारण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दूर दूरपर्यंत ना आश्रमांचा पत्ता ना माणसांचा पत्ता. पर त्यात होतं कसं, सीता मैया जी आहे, सीता जी आहे ती राजवाड्यातून कधी बाहेर पडलेली नाहीये. अशा अवस्थेत एकदम जर त्या दंडकारण्यात घेऊन जर गेलं असतं तर तिला हे ते वातावरण सूट होणं फार महत्वाचं आहे. कसं आहे, माणूस कसं जेथे राघव तेथे सीता हे म्हणायला सोपं आहे, चांगलं आहे, रोमॅन्टिक पण आहे एका दृष्टिकोनातून बघायला जर गेलं तर, आणि कर्तव्य पण आहे. म्हणजे नुसतंच रोमॅन्टिक आहे अशातला भाग नाही. आपल्या परंपरेमध्ये ते सांगितलेलं पण आहे. त्या पद्धतीने वागणाऱ्या आज सुद्धा आपल्याला अशा अनेक स्त्रिया बघायला मिळतात की उत्तम अशा प्रकारचं माहेर सोडून देऊन त्या गरिबीत अशा प्रकारे आपल्या सासरी त्या काढतात. व ही काही केवळ कल्पना अशातला भाग नाही, तरी वस्तुस्थिती आहे. पण ती सोडून आली तिकडून, ती जरी सोडून आली तरी तिच्या पतीने विचार केला पाहिजे की ही सोडून आलेली आहे सगळं, हे बरोबर आहे, ते तिचं प्रेम आहे. पण आता आपण तिच्यावर प्रेम करतोय याचा अर्थ असा आहे की तिची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. आणि ते कदाचित प्रभूंच्या लक्षात येईल न येईल, किंवा आपण मोठे आहोत, मोठ्यांना साधारणतः सवय असते की धाकट्यांना सांगायचा त्याचा अधिकारही असतो, तो ते ऋषी आहेत त्याच्यामुळे तेही आहे.
म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही चित्रकूटाकडे त्या ठिकाणी जाणं तुम्हाला श्रेयस्कर आहे, कारण तोपर्यंत तिथं नागरी संस्कृतीचं येणं जाणं होतं. गुरुजी, ऋषी अत्री आणि माता अनुसूया या ऋषी दाम्पत्याचे रामायणात महत्त्व काय आहे? खरं सांगायचं म्हणजे अत्री आणि अनुसूयेची कथा ही माझी अत्यंत आवडती कथा, कारण ती एकाच वेळी प्रभू श्रीरामचंद्रांशी जोडली गेलेली आहे, त्याच वेळी ती दत्तप्रभूंशी जोडली गेलेली आहे, आणि त्याच वेळी श्री शंकरांशी जोडली गेलेली आहे. म्हणजे शिवमहापुराणामध्ये अत्रीश्वर नावाचं एक लिंग आहे, तर त्या लिंगाच्या निमित्ताने अत्री आणि अनुसूयांची कथा आलेली. म्हणजे आपण एकाच वेळी ह्या कथेसाठी शिवपुराण सुद्धा घेऊ शकतो, दत्त महात्म्य पण घेऊ शकतो, रामायण पण घेऊ शकतो. याचं कारण असं की यांच्या नावातच असा भाग आहे, नविद्यन्ते त्रीणी यस्मिन् सहा अत्री. जो त्रिगुणांच्या पलीकडे आहे ते अत्री आहेत. आणि नविद्यते असूया यस्याहा सा इति अनसूया. जिला कुठल्याही प्रकारची असूया नाही ती म्हणजे अनसूया. म्हणजे असं म्हणतात की अत्री आणि अनसूया यांच्यासाठी साक्षात नर्मदा प्रगट झालेली आहे त्या ठिकाणी, आणि त्यांनी तिथं ती पूजा केलेली असं पण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तर म्हणून अत्री हे आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतात. अत्रींनी श्रीरामप्रभूंना फार सुंदर अशा प्रकारचा उपदेश केलेला आपल्याला याच्यामध्ये पण बघायला मिळतो, अध्यात्म रामायणामध्ये बघायला मिळतो. आणि म्हणून अत्री हा भाग म्हणजे अत्री ऋषी हे रामायणातलं एक फार मोठं अशा प्रकारचं हे आहे, प्रकरण आहे. वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा त्या संबंधी खूप माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि अनुसूयेबद्दल तर आपण काय बोलू शकतो मला सांगा. कसं आहे, शक्यतो पुरुष आपल्या पत्नीबद्दल चांगलं बोलत नाही, असा एक साधारणतः अनुभव आहे. म्हणजे वस्तुतः तसं बोलायला हरकत नाही काही, पण असं उगीच वाटतं की आपल्या पत्नीची स्तुती केल्यानंतर काय होतं की काय नाही. पण अध्यात्म रामायणामध्ये स्वतः अत्री ऋषी सीते मातेला सांगतात की हे माते, हे सीते, तू पर्णकुटीत जा, आतमध्ये जा, तिथं तुला माझी पत्नी मिळेल. तिचा उल्लेख करताना त्यांनी केलेला आहे धर्मज्ञा धर्मवत्सला. हे दोन बाजू ज्या आहेत ना, ह्या मला सगळ्यात श्रेष्ठ वाटतात. एक काय, ती धर्मज्ञा, धर्म जाणणारी आहे. एक कसं असतं, आधी कोणाला माहिती नसती काय, हिला सगळी माहिती आहे. दुसरा भाग, नुसतं माहिती असून उपयोग नाही, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, समर्थांनी सांगून ठेवलेलं. यः क्रियावान सपंडितः, जो करतो तो खरा पंडित. सगळं माहिती सगळ्यांनाच सगळं असतं, पण ही कशी आहे, धर्मवत्सला. म्हणजे केवळ धर्म आचरण करणारी अशातला भाग नाही, धर्माविषयी प्रेम असणारी, वत्सला अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून जेव्हा ही जाती, सीता जेव्हा जाती अनुसूयेकडे, त्यावेळी अनुसूया पत्नीने पतीशी कसं वागावं याचा उपदेश त्या ठिकाणी करते सीतेला. आणि एवढंच करते म्हणजे कसं असतं बघा, मला फार म्हणजे सांगायला आनंद असा वाटतो की आपल्या जवळचं अंगराग, म्हणजे आजच्या भाषेत बोलतो उठणं देते तिला, मेकअपचं सामान देते, मेकअप बॉक्स देते आपल्या जवळचा, आणि सांगते की हे लावल्यानंतर तू कायम तरुण दिसशील आणि कायम म्हणजे आकर्षक दिसशील, पती तुझ्यावर कायम प्रेम करेल. तसं काही आता मिळालं तर खूप छान होईल. म्हणजे ती म्हातारी आहे, वृद्ध आहे, ती धर्मज्ञ आहे, धर्मवत्सल आहे, एवढं असून सुद्धा तिचं व्यावहारिक ज्ञान लुप्त झालेलं नाही आहे.
हा मला त्याच्यातला भाग फार म्हणजे आनंददायक आणि प्रेरणादायक वाटतो. आणि अनुसुया मातेने सीता मातेला जो उपदेश केला की तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे जे काही त्यांनी वस्तू दिल्या, पण एक छान प्रकारचा उपदेश केला. त्या उपदेशातनं आजच्या काळातल्या स्त्रियांनी म्हणा, सगळ्या समाजांनी काय घेतलं पाहिजे, तो संदेश कसा पोहोचला पाहिजे? आता हे कसं झालेलं आहे माहिती आहे का, हे बोलणं सुद्धा अवघड झालेलं आहे. कारण आता लिव्ह इन रिलेशनशिप अमुक तमुक भानगडी निघालेल्या आहे. पण मी एवढंच मला असं त्याच्यामध्ये वाटतं, खऱ्या आनंदाचा उपभोग जर घ्यायचा जर असेल, खऱ्या आनंदाचा अनुभव जर घ्यायचा जर असेल, तर त्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे संयम. मी व्यावहारिक उदाहरण देऊन सांगतो. अन्नाचा स्वाद जर खरा कळायचा जर असेल, 2 दिवस उपाशी राहायचं. तो माणूस ना बायकोवर ओरडेल, ना आपल्या आईवर ओरडेल, जे येईल ते प्रामाणिकपणे खाईल. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो, मी दुसऱ्यांना नावं ठेवतच नाही, मी सगळं माझ्यातच बघतो. एक काळ असा होता, मला गोड अजिबात आवडत नव्हतं. गोड मी पानात सुद्धा पडू देत नसे. फक्त आईस्क्रीम आणि आंब्याचा रस एवढे 2च गोड पदार्थ खात होतो. मला लहानपणापासून पित्ताचा त्रास आहे, त्याच्यामुळं मला पथ्य सांगितलेलं होतं की फक्त दूध आणि पोळी खाऊन राहायचं. ना मीठ, ना तिखट, ना गोड, काहीच नाही. फक्त गाईचं दूध आणि पोळी एवढं खाऊन फक्त राहायचं. 3 महिने मी राहिलो तसं. अक्षरशः तिखट असेल, गोड असेल, खारट असेल, आंबट असेल, इतकं खाऊ वाटायचं. कालांतराने मला किती खाऊ की असं होत होतं. डोकं अक्षरशः फिरून जायचं. मग मी स्वतः पदार्थकारातून आमच्या विद्यार्थ्यांना वाढायचो, म्हणजे त्या निमित्ताने थोडा वास तरी पोटात जाऊन थोडं डोकं शांत राहील म्हणून. आणि तेव्हापासून मला गोड आवडायला लागलं. मी काय सांगतोय की संयम हाच फक्त आपल्याला आनंद देऊ शकतो. आणि आजकाल जे काही सगळं चालू जे आहे, आपण जे बघतो त्यातल्या त्यात आपल्या समाजामध्ये जे चालू आहे, हा संयम नसल्या कारणाने खरा आनंदाचा उपभोग घेता येईल असं मला वाटत नाही. म्हणून जर खऱ्या आनंदाचा उपभोग घ्यायचा जर असेल, तर अनुसूयेने केलेला जो उपदेश जो आहे, संयमाने वागून आपल्या पतीला अनुसरून अशा प्रकारची जी स्त्री राहते, तिचंच आणि पर्यायाने समाजाचं कल्याण होतं. एवढं सगळ्यांनी घ्यावं असं मला वाटतं. श्रोतेहो, तर आपला हा पार्ट 1 इथे संपलेला आहे. तर आपण पार्ट 2 सुद्धा करणार आहोत आणि त्यामध्ये अनेक अजून ऋषीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हा जर तुम्हाला पार्ट आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि नक्की अजून तुम्हाला कोणत्या ऋषीबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.